नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी सरकारकडून विशेष समिती स्थापन, गिरीश महाजनांची प्रमुखपदी निवड। पालकमंत्री पदावरून महायुतीमध्ये रस्सीखेच सुरू असताना कुंभमेळ्यासाठीची ही समिती गठीत। ठाकरेंची सेना आजपासून पुण्यामध्ये मनसेसोबत बोलणार, तर 100च्या खाली एकही नगरसेवक नको, मुख्यमंत्र्यांचे आदेश असल्याचं भाजपच्या नगरसेवकांना सांगितलं। वसंत मोरेंचा दावा। काकांचीच नीती अजित पवार पुढे चालवतायत। जरांगेंचं आंदोलन संपलेलं पवारांनी आणून बसवलं। जरांगेंच्या कानात राजेश टोपे काय बोलले असतील? बेकायदा मागणीला पाठिंबा दिलाय, लक्ष्मण हाकेंची टीका। अजित पवारांचा पिंपरी चिंचवडमध्ये जनता दरबार, तर नागरिकांच्या समस्या अजित पवार जागेवरच सोडवण्याचा प्रयत्न करतायत। शासनाचे 25 विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी या जनता दरबारात उपस्थित। नवरात्रोत्सवात महादेवी हत्तीण पुन्हा मठात येण्याची चिन्ह कमीच। सरकार नांदणी मठ वनताराकडून हायपॉवर कमिटीकडे अर्ज, वनतारा प्रशासनाकडून रिपोर्ट आल्यानंतरच निर्णय घेणार, हायपॉवर कमिटीचा नकार। मराठवाड्यासह विदर्भ कोकणात 80,962 कोटी रुपयांची गुंतवणूक। मुख्यमंत्री फडणवीस आणि ऊर्जा मंत्री प्रल्हाद जोशींच्या उपस्थितीत 9 कंपन्यांशी सामंजस्य करार, त्यामुळे 40,000हून अधिक रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबई अहमदाबाद महामार्गाची पाहणी करणार, तर याच महामार्गावरील वाहतूक कोंडीत अडकून वेळेत उपचार न मिळाल्यामुळे रेहान शेख याची मुरड्याचा झाला होता मृत्यू। वाहतूक कोंडीमुळे चिमुकल्याचा मृत्यू झाला, ही अत्यंत दुर्दैवी घटना। घटनेची पुनरावृत्ती रोखण्यासाठी अधिकाऱ्यांना आदेश दिलेत, मंत्री प्रताप सरनाईकांची माहिती। गुलाबराव पाटलांच्या घरावर मोर्चा काढण्याचा बच्चू कडूंचा इशारा, तर बच्चू कडूंनी पाळधी या गावात येऊन दाखवावं, गुलाबराव पाटलांचं बच्चू कडूंना प्रतिआव्हान। अमरावतीमध्ये सुपर स्पेशालिटी रुग्णालयातील डॉक्टर 25 दिवसांपासून संपावर, 9 कोटींचं मानधन थकल्यामुळे डॉक्टर संपावर, रुग्णांचे हाल। शासनाकडून अजूनही यावर तोडगा न काढल्यामुळे काँग्रेस आक्रमक। बीडच्या गोट्या गित्तेसह 5 आरोपींवरील मकोका रद्द, दोघांवर मकोका कायम। अप्पर पोलीस महासंचालकांकडून आरोपींवरील मकोका रद्द। गोट्या गित्तेवर हत्येचा प्रयत्न, खंडणीसह 10 गंभीर गुन्ह्यांची नोंद। इंदुरी चाट आणि बरंच काही उपहारगृहामुळे संदीप देशपांडे ट्रोल। उपहारगृहामध्ये मध्य प्रदेशातील विविध प्रकारचे पारंपरिक खाद्यपदार्थ, हॉटेलचा कुक सुद्धा परप्रांतीय, हॉटेलमधील पदार्थ हे परप्रांतीय असल्यानं त्यांच्यावर टीका। नागपुरात राष्ट्रवादीच्या चिंतन शिबिराच्या वेळी मंत्र्यांचा एक सुरक्षा कर्मचारी टॉयलेटमध्ये अडकला होता। आरडाओरड केल्यानंतर 30 ते 40 मिनिटांनी लॉक झालेलं हे दार उघडून सुरक्षा रक्षकाला बाहेर काढण्यात आलं। पूजा खेडकरच्या वडिलांच्या बॉडीगार्डला धुळ्यातनं अटक केल्याची माहिती, तर रबाळे पोलिसांकडून बॉडीगार्ड प्रफुल्ल साळुंखेला धुळ्यातनं अटक। पूजा खेडकरचे वडील दिलीप खेडकर अद्यापही फरार।